स्प्रिंग रोल बनवण्यासाठी इथे मी मैदा घेतलाय, तर ह्या 2 वाट्या मी मैदा घेतलाय। तर यात आपण आता मीठ घालूया, तर चवीनुसार मीठ घालायचे आणि पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचे आपल्याला। सैल पीठ मळायचंय, थोडंसं जास्त घट्ट पण नाही। थोडंसं तेल घ्यायचंय आपल्याला, जास्त नाही, आणि व्यवस्थित पुन्हा आपल्याला हे मळून घ्यायचंय। पीठ मळून झालंय, 10 मिनिटं आपण भिजून देऊ, तोपर्यंत भाज्या परतून घेऊया। तेल तापलंय, तर यात आपण लसूण घालूया आणि थोडंसं आलं मी इथं किसून घेतलंय आणि लसूण पण बारीक करून घेतलाय। तुम्ही हवं तर याची पेस्ट पण बनवू शकता। कांदा घालूया, शिमला मिर्च घालूया, गाजर घालूया, आवडीप्रमाणे गाजर तुम्ही घालू शकता, जास्त कमी। आणि आता बारीक चिरलेले कोबी, व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला हे भाज्या। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही याच्यात दुसऱ्या भाज्या पण ऍड करू शकता। काळी मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे। टोमॅटो सॉस घालूया, सोया सॉस घालूया, जास्त प्रमाणात नाही घालायचंय, अगदी थोडं। व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला, भाज्या खूप शिजून पण घ्यायच्या नाही। भाजी पण व्यवस्थित शिजून झाले आहे। चला तर आपण आता रोल बनवून घेऊया। थोडा मैदा घ्यायचा आहे आपल्याला, याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण याचं पान लाटून घेऊयात। पातळ पान लाटायचं आहे आपल्याला, जाडसर नाही। तुम्ही हवं तर तेल घेऊ शकता लाटायला, किंवा पीठ पण घेऊ शकता। ह्या पद्धतीने आपल्याला पान लाटून घ्यायचं आहे, एकदम पातळ। हे बघा, असं पातळ पान लाटून घ्यायचं आहे। आता यात आपण ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतल्या त्या व्यवस्थित ठेवायच्या आपल्याला याच्यावरती, पानावरती। तर ह्या पद्धतीने आपल्याला असं हे फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित असं।
आणि साईडने आपण जे मग पेस्ट बनवली ना ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. इकडनं मग फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि ह्या पद्धतीने आपल्याला सगळीकडनं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया. झाले आपले स्प्रिंग रोल तयार करून. तेल पण छान तापले. तर आता आपण तेलामध्ये छान असं तळून घेऊया. जास्त नाही सोडायचे तेलामध्ये, अगदी 2-2च सोडायचे म्हणजे व्यवस्थित तळले जाते. हे बघा किती छान कलर आला आहे. व्यवस्थित तळून झाले आहे रोल. काढून घेऊ आपण. आणि ह्याच पद्धतीने आता आपण सर्व रोल्स तळून घेऊया. हे बघा किती छान कलर आला आहे.